शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बसरीकट्टी हे गाव बेळगाव पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। या गावची लोकसंख्या 2500 आहे। या गावांमध्ये श्री महालक्ष्मी, मारुती, रामेश्वर, बसवांना, मळ्याप्पा, विठ्ठल रुक्माई, गांजीरप्पा अशी देवळे आहेत। ही महालक्ष्मी यात्रा परत जवळजवळ 18 वर्षांनी संपन्न होत आहे। यात्रेत खूप उत्साहाने आणि आनंदाने लोकांचा सहभाग होता। इथे अनेक अडचणी होत्या, त्या देवीच्या इच्छेनुसार त्या अडचणींवर मात करून आपण सर्वांनी ही यात्रा यशस्वी केली। 6 फेब्रुवारी 2024 रोजी श्री महालक्ष्मी देवळामध्ये गाराणं व अंकन्या घालण्यात आले। रात्री बकऱ्याचा नैवेद्य बुरुजाजवळ करण्यात आला। गावकऱ्यांनी रात्री जेवण बनवून त्याचा प्रसाद घेतला। या दिवशीपासून सर्व गावातली कामे बंद झाली। बाहेर पूजा करण्याची बंद झालं। देवीच्या कार्यक्रमासाठी आणि लोक बाजार आणण्यात व्यस्त होते। पाहुणे येण्यास सुरुवात झाली। या 9 दिवसांचे यात्रेत खालील प्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले। पहिला दिवस 13 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व देवदेवतांची देवळात वाजत गाजत जाऊन पूजा करण्यात आली आणि देवांना आवाहन करण्यात आलं की सकाळी सूर्योदयापूर्वी लक्ष्मीच्या लग्नाच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले। दुसरा दिवस 14 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 5 वाजता श्री महालक्ष्मी देवीच्या लग्नाचा कार्यक्रम पार पडला। अष्टलक्ष्मी अम्मा, जय संतोष माता अम्मा, अन्नपूर्णेश्वरी अम्मा, अखंडेश्वरी अम्मा, पंच पांडव पंचमुखी अम्मा, निर्मय में आते अपार शक्ति देखो नाथ वृद्धि का पैरमा उदो उदो कोर्यात् सदा मंगलम् आदा सावधान सावधान घटिका संगुरादे बरुण भारे सद्गुरु ते बजा गलभला कोणी नका भो करू चिंता
सुमुहूर्ते सावधान तदेव लग्नं श्रुतिनन्ददेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रियं स्मरामि सुमुहूर्ते सावधान बजाओ अक्षरवाला सगळ्यांनी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वन्दे मनोरमाङ्गे मनोरथानुसारिणे तारणे सर्वबाधाविनोदो प्रणधान्यसमन्विता मनुजो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। यात गावच्या असंख्य लोकांनी सहभाग घेतला. साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी साडे 10च्या सुमारास महालक्ष्मी रथावर आरूढ होऊन रथ ओढण्यास सुरुवात झाली असून या लोकांनी युवकांनी यातच सहभाग घेतला. मास्त मरड्डी गावातून रथ ओढण्यासाठी निमंत्रण केला होता तसे या गावातील लोक आणि पंच कमिटी येऊन रथ ओढण्याचा त्यांचा हक्क बजावला.
विदेशीत असतो. प्रमुख अतिथी म्हणून माननीय मंत्री महोदया श्रीमती लक्ष्मीताई हेबाळकर, महिला व बालकल्याण मंत्री कर्नाटक राज्य या जातीने हजर होत्या. त्या सुद्धा या रथावर आपल्याला दिसून आल्या. महालक्ष्मी देवी वाड्यासमोर लक्ष्मी कट्ट्यावर विराजमान झाल्या. तिथे देसाईंच्या तसेच इतर बसरीकट्टी गावातील हकदारांच्या व मुदगा या गावच्या ओट्या भरल्या गेल्या. नंतर श्री महालक्ष्मी देवी परत मार्गस्थ होऊन रथावर आरूढ झाली.
पुढे 4च्या समोर महालक्ष्मी कट्ट्याजवळ परत पोहोचला. त्यानंतर रथातून महालक्ष्मी उतरून खेळण्यास सुरुवात झाली.
आपण मंचामध्ये आणून देवीस खेळणं हे आनंददायी वातावरणात पार पडलं आणि 7:30 या सुमारास देवी गादीवर बसली. इथे रांग्याने गाराणे घातले व पहिला बकरा पडला आणि यात्रेला सुरुवात झाली. अष्टलक्ष्मी अम्मा, जय संतोष माता अम्मा, अन्नपूर्णेश्वरी अम्मा, अखंडेश्वरी अम्मा, पंच पांडव पंचमुखी अम्मा, निर्मयी आते अम्मा लक्ष्मी, सरकार निवास अम्मा, नाडगोर कोटगोर अम्मा, दिवान देसाई अम्मा, अम्मा लक्ष्मी, कन्यानवदा ब्रह्मा, कन्यानवदा महालक्ष्मी को मजा Jai
सर्व गावकरी मंडळी अति उत्साहात घरी जाऊन आपला पाहुणेपाहीसाठी जेवण करण्यात व्यस्त झाले. तिसरा दिवस 15 फेब्रुवारी 2024 पासून लोकांसाठी श्री महालक्ष्मी यात्रेत येऊन लोकांनी ओटी भरून दर्शन घेतलं. दर्शनास येऊन रांगेत उभं राहून लोक शांततारित्या दर्शन घेत होते. यात्रेत मनोरंजन होण्यासाठी विविध प्रकारचे पाळणे व खेळ आले होते. तसेच अनेक संसार उपयोगी साहित्यांची दुकाने गर्दीने फुलून गेली होती. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला रे. अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहुर गडवासिनी तुझा गोंधळ आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. बाघावर बैसुनी अंबा आली ग साध ऐकून माझी अंबा आली ग. भक्तीचा आवाज चढविला ग साज आज संबळ बाज माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरू देवस करीतो नवस गोंधळाला ये. तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये. चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये. आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये. प्रलयातुनी जगा प्रलयातुनी जगा आई तूच तारिले पळतीच आज संबळाला दे. अंबाबाई गोंधळाला ये अग अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये अग काळूबाई गोंधळाला ये.
आई ग उभी पाठीशी जगदंबा आई संकटातून तार तुझे उघडून ये दार आई गोंधळाला येण्या तुझा मनला दरबार तुझ्या दिवटीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ आता तूच ग सांभाळ। या दिवशी रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। हा मनोरंजनाचा कार्यक्रम समृद्ध फाउंडेशन यांच्यातर्फे भरवण्यात आला। हिंदी, कन्नड, मराठी अशा विविध भाषेतून गाणी गायली गेली। समृद्ध फाउंडेशन हे एक अंध मुलांचे एकत्रित येऊन हा एक संगीताचा समूह बनवला आहे। आपण महालक्ष्मी यात्रा उत्सव कमिटीतर्फे त्यांना एक मानधन देतोय। ते विक्रम देसाई 10,000 रुपये हे मानधन आपण विक्रम देसाई तारीख 16, 17, 18, 19, 20 फेब्रुवारी 2024 रोजी शिंदोळी, शगनमट्टी, सांब्रा, बाळेकुंद्री, चंदन होसूर गावातून पंच कमिटी आली आणि त्यांनी श्री महालक्ष्मीची ओटी भरून व आरती म्हणून दर्शन घेतलं। त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तारखेला गावच्या मुला-मुलींचे डान्स कार्यक्रम बनवण्यात आले होते। प्रेक्षकांनी याला खूप प्रतिसाद दिला। तर टाळ्या झाल्या पाहिजेत। बसरीकट्टी गावाच्या सगळ्या मुली आहेत आपल्या आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की आपल्या गावामध्ये किती छान कलाकार आहेत। हे छान कलाकार प्रत्यक्षरित्या आपल्या समोर येणार आहेत, एकाच्या पाठीमागे एक असं करत, आणि तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद तुमच्याकडून आला पाहिजे।
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। 18 तारखेला आलेल्या नादब्रह्म सोंगी भजन भारूड यांचा कार्यक्रम भरवण्यात आला। लोकांनी यासाठी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला होता आणि आनंदही लुटला। श्री महालक्ष्मी यात्रा बसरीकट्टी यांच्या विद्यमानाने आज जो हा कार्यक्रम होत आहे हा नक्कीच तुम्हाला आनंदीदायी आणि उत्साहमयी करून देणार आहे। कोल्हापूरहून आलेले हे सहकारी हे सादर करणार आहेत। सुख करता तो दुःख हरता, तो सुख करता तो दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता तो दुःख हरता, तो सुख करता तो दुःख हरता, तूच करता आणि करविता, करता मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। जानवे हो सकाराम जानवं तो बघितला नाहीस मालक? हा ती काय जानवा आहे काय मला समजून झालं। हो काल मी गोट्यात वायर आणि बल्ब जोडलेला हा ते खंडर सगळं काय बाई 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 आज गावची जत्रा आहे म्हटल्यावर समधी गावची लोक आले की बाई माझे हा 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 सुया गे पिना गे गजब घे चाच गाळण घे फणी घे आरसा घे दष्टीचा मणी घे नाहीतर मामा दाबून घे बाबा। काय बघतो दादा बघता 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 हा बाई कधी बघितली नाही होय जी गाडी येत नाही ते कसं काय आहे सगळं अगोदर इकून खाल्ल्यावर असली पिंडकी असल्यावर काय राखतात घरात। आणि तिसरी गोष्ट हा दारू पिली की शाळा जायला लागत नाही। उगाच काय तर सांगत बसू नको उगाच ऐकायला लागल्यात म्हणून। रस्त्यावरती योगी दिसला दुपारी, रस्त्यावरती योगी भंडारे तुला सर माहीत आहे काढल्यान तुझ्याच पायी हे ना जवळ तूच आई दार खोलना तुझ्यासाठी 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 दरम्यान यात्रा काळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। गावातील युवकांनी यास भरपूर प्रतिसाद दिला। तसेच यात्रा काळामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केले होते। याचा लाभ बऱ्याच रुग्णांनी घेतला। सर्व मंगल मांगल्ये
19 तारखेला उत्तम गव्हाणे यांचा हिप्नोटिझमचा कार्यक्रम ठेवण्यात आला. अवघड विषय कुठला सब्जेक्ट? सगळेच अवघड होते. सगळेच अवघड होते. बर, आणि शिक्षक कडक कुठले होते? जय जय सर. काय मारत होते काय? जाऊन धुवत होते. अरे कसं शिकवायचे? त्यांचं जरा स्टाईल करा बघा, कसं शिकवते जरा करून दाखवा. बेट्या इकडे येऊन कानपडीला देत होते. त्यांची स्टाईल करा बघा जरा, स्टाईल. त्यांनी पुढे बसत होते, मी मागे बसत होते. शिकवत होते का नव्हते? शिकवत होते की. बसून त्यांच्या बोलण्याची स्टाईल करा बघा, कसं बोलत होते. ते काय तेवढं येणार आता. आणि सगळ्यात तुम्हाला सोपा विषय कुठला? शिंदे सरांचा सायन्स. सायन्स सोपं शिकवत चांगले होते. नाही कसे शिकवत होते? हात धरून शिकवत होते. असं जास्त मार तुम्ही कुणाचा खाल्लाय? मला कोण मारला नाही. का मारला नाही? सर्वांचा लाडका होता मी. त्यानंतर बसरीकट्टी गावातलं सदाबहार नाटक संग्या वाळ्या झालं. ನಾನು ಮನುಷ್ಯಗೆ ಆದ್ರೂ ಬರ್ತೈತಿ. ನನ್ನ ಜೀವಗಳ ಬಾಳ ಮನುಷ್ಯ ಪಂಚಾಯತಿ ಮನುಷ್ಯ ಬರ್ತೈತಿ ನೋಡ್ರಿ. ನಾನು ಮಿತ್ರ ನಿಮ್ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದ್ರ ಖರೀದಿ ಮಾಡೋದ್ರ ಬಾಳಂತರ ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ. ಸೇರಿಸೋಕರ ನಮಗ ಹೊಸದಕ್ಕ ಒಂದ್ ಅರಿವಿ ಬೇಕಾಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ. ಅರಿವಿ ಯಾ ನಮ್ಮನೆ ಬೇಕು ನಿಮಗ? ಕಲರ್ದವ್ರಿ. ಸೇರಿಸೋಕರ ಮುಂದೆ ಕ್ಯಾಂಪ್ ಇರ್ಬೇಕ್ರಿ, ಹಿಂದ ಹಸಿರು ಇರ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ. ಮುಂದೆ ಕ್ಯಾಂಪ್ ಹಿಂದ ಹಸಿರು ಬೇಕ್ರಿ. ಅರೆ ಕೊಡ್ಗಿ सामने वाला हरा हरा, पीछे से लाल वाला अच्छा वाला कपड़ा लेके आओ. अच्छा हाँ, काम मालूम है क्या? ये ले चंदपना, सामने लाल लाल, पीछे बाजू पीला पीला है, देखो उसको. हाँ सही से करा. इधर नंबर से बंदे तो. हाँ. नंबर वाला जैकेट और भी बता दो. जैकेट और भी तो. हाँ. यहाँ नंबर को सामने वाला पीला होना. ನನ್ನ ಕಡೆ ಅಂತ ಕೆಲಸ ಏನೋ ನನ್ನ ಮಗನ. ನಾ ಏನು ಕೊಡಾಕ್ಯೋ ತಗೊಳಾಕ್ಯೋ ಹಾಕಾಕ್ಯೋ ತೆಗಿಯಾಕ್ಯೋ ಯಪ್ಪ ಮುದುಕರ ಕಡೆ ಏನು ಕೆಲಸ ನನ್ನ ಮಗನೇ. ಎಲೆ ಪರಮೆ ಮುದುಕಿ ಕಡೆ ಕೆಲಸ ಐತೆ ಅನ್ಕೊಂಡೆ ನೋಡು ಯಪ್ಪ. ಅಂತ ಕೆಲಸ ಏನೈತೆ ನನ್ನ ಮಗನೇ? ಎಲೆ ಪರಮೆ ನಾದ್ರೆ ಅಪ್ಪಾರ್ ಕಂಡಿದ್ದೇನು ಗಂಗನ್ ಜೋಡಿ ಗುಡಿಗೆ ಹೋಗಕ್ ನಿನ್ಗೆ ಕರಾಕ್ ಬಂದೆ ನೋಡು.
ಓಹೋ ಯಪ್ಪ ಗುಡಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾ ಯಪ್ಪ ನೀನೇಂತಿ ಹೊಸವಾಗಿ ಬಂದಾಳ ಹರೇ ಹೆಣ್ಮಗಳ ನಾ ಮುದುಕಿ ಮನುಷ್ಯಾಳಪ್ಪ ನನ್ನ ಸಂಬಳ ಪೂಜಾರಿಗೆ ಅಪ್ಪನೇ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಮ್ಮ. ಯಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ನಮ್ಮ ದೇವ್ರ ಕೆಲಸ ಮುಗಿತಿ, ನಾನು ಹೋಗಿ ಬರ್ತೇನೆ, ನಮ್ಗೆ ಅಪ್ಪನೇ ಕೊಡೋಂತಾರಾಗು. ಇನ್ನು ನಮ್ಮ ದೇವ್ರ ಕಡೆ ಮುಗಿತಿ, ನಾವೇನು ಹೋಗಿ ಬರೋಣ. ಸರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್ರ್ಯಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ. ಸರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್ರ್ಯಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ. श्री महालक्ष्मी यात्रेच्या निमित्तानं आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमाने आयोजित केला, त्याप्रमाणे आज ओटी भरली. बसरीगट्टीची यात्रा भरवण्यात आली. गाव लहान आहे, पण खरोखर मी सांगतो तुम्हाला, बसरीगट्टी करायला मी सांगतो, तुम्ही आम्हाला लाभवलं. कारण इतकं छान नियोजन, मंडळ चांगला, पार्किंगची व्यवस्था चांगली, सगळं काय म्हणजे आमच्याकडे भरपूर आधी लोकसंख्या आहे, गाव मोठं आहे, बरोबर आहे, पण खरोखरच तुम्ही अगदी योग्य व्यवस्था तुम्ही इथं केलेलं आहे. मला तुमचं कौतुक वाटायला असं वाटतंय. खरं तर म्हणजे आमची यात्रा झाल्यानंतर तुमची यात्रा होत असते. तुमच्या नियोजनाप्रमाणे तुम्ही यात्रा लवकर ठेवली, तुमच्या इकडच्या वातावरणाप्रमाणे तुम्ही ती योग्य, तो प्रश्न नाही आहे. पण आज तुमच्यापासून आम्ही आमची यात्रा जी 14 मेला करणार आहे, ते तुमच्यापासून आम्ही एवढं काय शिकलोय. पार्किंग व्यवस्था कशी करायची, मंडप कसं करायचं, बसायचं कसं, लोकांनी यायला जाणं कसं, टीसी, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, हे खरोखर तुम्ही आम्हाला हात चालली म्हणजे एक आयडिया मिळाली तुमच्यापासून. आणि तुमची साथ आम्हाला जी आपली यात्रेला असेल एवढीच मी विनंती करतो. आम्हाला तुमचे विचार, तुमचे काय लागतील, तुमचे
तर आम्ही सतत तुमच्याकडे येईल आणि तुम्ही तो सल्ला द्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो. त्याबरोबर आणि एक म्हणजे आभार व्यक्त करतो गावाला. आमच्या गावापासून 4 वर्षापासून आम्ही तुमच्या गावातूनच या शेताला जात असतो आणि तुमच्या गावाला जात असल्यामुळे तुमच्या गावातून आमची सारखे शेतकरी येणं जाणं करत असतात आणि तुमच्यापासून जी आम्हाला साथ मिळाली, जे सहकार्य मिळालं, आम्ही कधीही विसरू शकणार नाही. हे ऋणानंद तुमच्यावर कायम राहणार आणि आमचा रस्ता झाल्यानंतर आम्हाला ते जवळ होईल. पण तुमच्या गावच्या लोकांनी किती 2-4 ट्रॅक्टर असू दे, गाड्या असू दे, कधी बाबा कोण काय अडवणं असं काही केलं नाही. मुलग्या गावानं सुद्धा कधी काय केलं नाही. आम्हाला फार अगदी सोयीस्कर झालंय. ह्या सुद्धा आम्हाला इथे एक आभार व्यक्त करतात की मला माझ्या मनाला वाटलं म्हणून मी एक व्यक्त करत आहे. आणि असंच तुमच्या आणि आमच्या गावचे संबंध असेच राहू दे. तसेच ह्या कार्यक्रमासाठी तुमच्या महालक्ष्मी यात्रा कमिटीनं जे कार्याध्यक्ष असतील विक्रम देसाई, आपले अध्यक्ष आणि तुमचे अनेक कमिटी जे सदस्य असतील त्यांनी जे इथे जो स्वागत केला, हा सुद्धा स्वागत अभूतपूर्व स्वागत तुम्ही केलेला आहे. आम्हाला वाटत होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात काय करायची गरज नव्हती. परंपरा टिकून राहावी. जाणे पूर्वीच्या ज्या परंपरा, वडील लोकांनी ज्या परंपरा ठेवलेल्या आहेत त्या अशाच टिकून प्रत्येक गावात राहिलं तर आपली भारतीय संस्कृती ही टिकून राहील. म्हणून आपण येणं जाणं त्या असंच करत राहूया. म्हणून माझे 1-2 शब्द मला इथे बोलायला दिल्याबद्दल आणि इथं आलेल्या आमच्या गावच्या सर्व कमिटीच्या सदस्यांचं व्यवस्थापन आपण सगळ्यांनी कमिटीनं आपल्या केल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आणि मनपूर्वक आभार. तारखेला गोल्डन क्लब तर्फे विविध गाण्यांचा आणि डान्स साकार कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.
ಮುಂದೆ ಬರ್ರ ಮುಂದೆ ಬರ್ರ ಈ ತರ ಒಂದು ಮ್ಯಾಟ್ರೇ ನಮಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ವಲ್ಲಣ್ಣ. एकवीस फेब्रुवारी 2024 हा दिवस गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना आमंत्रित केलं होतं. त्यांचा फूल आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात आलं. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशी आम्ही याच्या मागं बघितलेली नाही. जत्रा आता 5वी जत्रा बघायला नाही. आता जे मेंबर आहेत ना आपले 7 जे मेंबर आहेत त्यांना बोलायला आणि सांगायला आमच्याजवळ शब्द नाही, शिल्लक शब्द नाही. इतकं सुंदर काम केलं त्यांनी की नंबर 1चं काम केलं. त्यांना खूप 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 आभारी आहे. खूप खूप इच्छा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
संध्याकाळी 4च्या सुमारास देवीची आरती करून देवीला सजवून परत खेळण्यासाठी मंडपातून बाहेर काढण्यात आलं. मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी देवीला आपल्या खांद्यावर घेऊन खेळले. आम्ही सर्वांनी शपथपूर्वक पुढील 10 वर्षांनी सुद्धा परतविधा यात्रा स्वरूपात उत्सव करण्याचा भाग घेतला असून यास तुझी संमती मिळू दे.
कुठे बसतात मागे सरकार आहे मागे पूर्ण टेकडीपर्यंत जायचे शेवटी 101 मुलांची गरज आहे. 101 मुलांचा जावा काय सुद्धा सांगितले ऐका. रात्र होणार आहे. कोणताही दंगा न करता मूर्ती व्यवस्थित रात्री 12 नंतर लक्ष्मीच्या देवात पोचवायची आहे. ज्यांना जमतंय ज्यांना राहायची आहे हे सर्वात पवित्र काम आहे. हे कोणी कोणाला सांगायचं नाही. हे सगळ्या गोष्टी लपवून करायच्या असतात. मी सांगायचं कारण काय तिथं कोणत्याही प्रकारचं धूम्रपान किंवा भांडण किंवा उलटं बोलणं हे चालत नाही. ज्यांना भक्तीला प्रेमानं आनंदानं तिथं जायचं असेल
त्यांनी काय कोणत्याही प्रकार तिथे पोहोचल्यानंतर फक्त सुद्धा लोक आपलं काम करतील। या मूर्तीला आम्हाला हात लावायचा अधिकार नाही, आम्हाला फक्त पाठीला हात लावायचा अधिकार आहे, तेवढा तुम्ही पार पाडायचा। मूर्तीला अजिबात हात धरायचा नाही। आपण पवित्र नसतो, त्यामुळे आपलीच मूर्ती अपवित्र होते, त्याची सगळ्यांनी काळजी घ्या। कोणत्याही परिस्थितीत मूर्ती खाली कुठेही टेकणार नाही, ही अपवित्र होणार नाही, याची जबाबदारी सर्व आमच्या लोकांची आहे। हे सगळं मनात ध्यानात ठेवून धर्माने आपल्या देवीचा जागरण करा, काम करा। ज्यांनी तिथं जाणार आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये। हे सर्व जुन्या काळात लपून छपून पुन्हा न सांगता केलं जात होतं, कारण त्यावेळेला ती झालेली माणसं असायची, ती कोणाला सांगत नव्हती। आता तुम्हाला काही माहित नाही, उत्सुकता असते काय आहे म्हणून, तरी सगळ्या अशी चांगली पण आणि वाईट पण गोष्ट आहे। त्यामुळे जाणाऱ्यांनी ध्यानात ठेवा की आपण कोणतंही तिथं वाईट कृत्य करणार नाही। लक्ष्मी सोडून झाल्यानंतर व्यवस्थित सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हर हर महादेव, हर हर महादेव। लक्ष्मी माता की जय, लक्ष्मी माता की जय, लक्ष्मी माता की जय।
साईड 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 साईड
संध्याकाळी 6:30 ते 7च्या सुमारास देवी सीमेकडे प्रस्थान झाली. इथे श्री महालक्ष्मी यात्रा बसरी कट्टी यात्रा संपन्न झाली. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहूर गडवासिनी तुझा गोंधळ. आई करवीर वासिनी तुझा गोंधळ.